श्री स्वामी समर्थ। अध्याय 4। इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र, ती देवता वरदान दे। ध्यान। ओम कालाभ्राजी कटाक्षे अरुकुल भयदा चंद्रभाळी जियेशी शंखचक्रा कृपाणा त्रिशूलकरधरा धारी नेत्रत्रयाशी सिंहस्कंधाधिरुढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिशीजे। ओम ऋषिरुवाच दुर्गा महान महिषासुरदैत्यमारी शक्रादी देवनमना लीन होती भारी लावण्य अंग फुलती यशसौख्यदाने देवी स्तोत्र करती सूरनम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गभुवनी जिची या विभूती जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला होवो तिये सन्मिता हितदा आम्हाला ठावा प्रभावन जिचे भगवान अनंता ब्रह्मा शिवान वदवे नितस्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभमंगल भावनांचा जी पुण्यावंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सुरधा सत्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलिनांतरी लाज ऐशी पाळी जगास नमितो तिचिया पदाशी नावर्णवे त्वदीय रूप अचिंत्य ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देवी दैत्य समरी सकळात शूर चारित्र अद्भुत कसे स्तौमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेणे हरी हर तुला नच दोष धुळ आधार तूच सकल दंशभूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समस्ता स्वाहा स्वरूप तुझी तम नाम घोषे यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेणे स्वधा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमूल ज्याचे अभ्यासती मुनी जया निगमा पथाला विद्या परा तूच अन्य तुझ्या रूपाला तू शब्द ऋग यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षट्पुर्य श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढशक्ती मेधा नौका त्वदीय बळतारी प्रपंच बाधा तू कैटभारी हृदयी तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिवकरी अति थोर मान ईशत सुहास अमला शशी पूर्णबिंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पाहोनी क्रोध चढला महिषासुराशी केला प्रहार नवला वह मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भील कालही जया बघता मुखाला पाहोनी ते नच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशश्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवोनी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरुत पूर्ण कृती त्रैलोकी कर्मफळ लाभ तुझेनी होती नामे तुझ्या भयहरे भवपीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र दुःख भयहारिणी एक तूची सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावोत सौख्य जन या शुभकामनेने तू मारिशी खळजनारणी शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्या जना वधसी तू सदये रणाया त्वदृष्टीपात जरी जाळील विश्वसारे संहारिषी असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शेत पवित्र रिपू होऊनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहोनी खड्ग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येन असुरा बल कोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तयास कसे तरी दुष्टा पराभूत करी तव देवी शील लावण्य कांती तव चिद्रुपते अतुल
निर्गर्व होती सुरस्वर्गी तुझ्या बलाने, तू जिंकशी रिपोळा करुणाद्रपाने, लावण्य सुंदरी जिला रिपू कापताहे, गे थोर कोण तुझोनी जगात आहे, युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी, संहारिली अरिदळे त्रैलोक शांते, दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते, आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले, माते तुला नमन ठेवुनी पायी भाळे, शूलाने रक्ष हे देवी खड्गाने रक्ष अंबिके, रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करोनिया, पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा, त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी, भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे, आमचे सर्व लोकांचे होवो रक्षण त्या गुणे, खड्गशूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा। ऋषी उवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशिया परी, दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता, दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला, प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत, देवी उवाच तुमचे मणी जे इच्छा मागावा वरतो मला, देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासूर तो वैरी ठार केला तू वारणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी, आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका, संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र जाचिये, वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळोतया, अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा, प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगद्हिता, तथास्तुवर देवोनी झाली गुप्त तिथे नृपा, त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर, पुढे देवहितासाठी शुंभ निशुंभ नाशवी, गौरी पासून घे जन्म कथा सुंदर देवीची, यथावत सांगतो ऐका प्रसंग तो पूर्ण आता, सर्व हे लोका रक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा। ओम ह्रीं श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये चतुर्थोऽध्यायः। श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 5। देवीशी स्तविता देव सांगती चंडमुंडते, शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे। विनियोग। ओम अस्य श्री उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषिः श्री महासरस्वती देवता अनुष्टुप् छन्दः भीमा शक्तिः भ्रामरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेदं स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तर चरित्र पाठे विनियोगः। ध्यान। ओम घंटा शूलहलिनी शंख मुसला चक्रधनु सायका, हस्तादि धरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका, गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा, भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा। ओम क्लीं ऋषी उवाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला शचीपती, त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले, सूर्य चंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पदतया हाती अधिकारहीन देवता, स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढिती, अपराजिता देवीचे देवा स्मरण जाहले, आपत्ती काली स्मरता मज निश्चित धावने, देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन, अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका, आठवोनी वरा लागी संकटी सोडवीनमी, देवता चिंतुनी ऐशा हिमालय गिरीवरी, भगवती विष्णु माया स्तविती मन लावुनी। देवा उचुः नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन, नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला, नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः, ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा, शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः,
दैत्यांची लक्ष्मी राजांची उमा कांते नमो नमा। दुर्गा तू दुर्गामपारा तू सार सर्वकारिणी। ख्याती आणिक तू कृष्णा धूम्रेशी नित्यवंदन। अति सौम्या अति रुद्रा वारंवार प्रणामः। नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः। जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवी तसे। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकलामध्ये बुद्धी रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा मध्ये छाया रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकला माझी शक्ती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा मध्ये क्षमा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा मध्ये शांती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा मध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा मध्ये दया रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमे। जी देवी सकळा माझी दृष्टी रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा मध्ये माता रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा मध्ये भ्रांती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः। चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। अभीष्ट लाभे स्तविती जिलासुर जिये ससेवी पहिले सुरेश्वर। कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापिही। उदंड दैत्य ग्रसिता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा। विनम्र भावे स्मरता तिला झणी आम्हा नराहो विपदा कदा कुणी। ऋषी उवाच देवता स्तवित होत्या जान्हवी स्नान इच्छुनी। त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तत्क्षणी। विचारिता ती देवांशी देवा भ्रुकुटी सुंदरा। उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला। स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छले खले। पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे। पार्वती पासून तेथे अंबिकोद्भव जाहला। कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी। कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली। हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु। शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंडमुंड ते। पाहता अंबिकेची या लावण्य देह यष्टीशी। गाऊनी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी। हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमान जी। नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे। असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी। स्त्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली। हिमाचलावरी अजूनी पहा जाऊनी तू स्वये। मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका। ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो।
पारिजात तरु श्रेष्ठ अश्व उच्चे श्रवा तुवा ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला किंजलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली कांचन स्त्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची या पाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आज निशुंभा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्येशा सर्व रत्ने तुझ्या घरी स्त्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषीरुवाच ऐकुनी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दूता आज्ञेने माझिया जावे बोलावे देवीशी असे उपाय योजनी ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहात सर्वत्र आज्ञा मानिती देवता ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मद्देवता यज्ञभागही मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे उच्चे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मदवंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी स्त्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्न भोगते आम्हापाशी त्वा यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मजसेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वर्य अतुल पावशी मदनुगृहे विवृणी बुद्धीशी व्हावी पत्नी तुवा मज ऋषीरुवाच ऐकोनी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्प मिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञा ऐसी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकील संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या सम असे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मजजा सांग विलंब कायसा इथे दूत उवाच देवी गर्वांध तू होशी मद सांगू नको असे शुंभ निशुंभापुळती उभा राहील कोण गे देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राहसी उभे देवेंद्री विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दैत्या सवे कैसी अबले रण इच्छिसी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढोनी तृणवत नेतील ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचुनी सहा आता तू सांग जाऊनी बोलिले मी ते आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये पंचमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणीमणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांगणी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषीरुवाच देवीचे ऐकुनी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजास विस्तारे कळवी वृत्त जाहले ऐकोनी दूत वचना सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत
त्या धूम्रलोचना जावे, आणावे ओढुनी तिला, धरुनी केश दुष्टेचे बलात्कारे करोनिया. तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व भोकुणी, अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्या महाशुरा. ऋषीरुवाच आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन, 60 सहस्र दैत्यांची सेना घेवून चालला. तेणे ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी, शुंभ निशुंभांचे पाशी म्हणे गर्जोनी चाल तू. न मानिशी या वचना तरी ओढोन केसमी, बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे. देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी, मज ओढोनी नेताना करीन नारी कायमी. ऋषीरुवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन, हुंकार मात्रे अंबेच्या तत्क्षणी भस्म जाहला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी, बाणशक्ती परशूंचा घोर वर्षाव चालला. देवीचा वाहन सिंह आयाळ हालुनिया, गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे. दाढा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये, घायाळ करुनी टाकी महादैत्यासी सिंह तो. नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी, चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा. भुजा मस्तक तो तोडी दैत्याचे पोट फोडुनी, केसरी पीतसे रक्त आयाळ हालवुनिया. अति क्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला, मारी असुरसेनेला देवी प्रिय महाबली. धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले, दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला. कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाखळ, आज्ञा दे त्यास तो तेव्हा ऐका दैत्य महाबली. धरोनी केस ओढा ती आणा देवी इथे त्वरे, नाजुळे तरी ऐका हे शस्त्रास्त्र घावही करा. आसुरी आपुली विद्या टाकुनी देवीचे वरी, वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर, ओढोनी तयांना आणा दुष्ट स्त्री भगतावरी. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये षष्ठोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7 चंडमुंड वध. ध्यान. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुकस्वरा, ऐकी जी श्यामलांगी. पद्माशी पाय ठेवी शिरीष शिकला, वाद्य वीणा सुरंगी. कंठी कल्हार माला नियमित वलसे, चोळी ती रक्तवस्त्रा. मातंगी शंखपाचा मधुर मधुमदा, कुंकू भाळी विचित्रा. श्री ऋषीरुवाच आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिनी घेऊनी, चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रांसह चालले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीतसे, दिसे हिमाचलिया सुवर्ण शिखरावरी. धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना, धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले. अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती, काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली. ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आनना, तलवार पाश घेऊनी काळी प्रकटली स्वये. विचित्र खड्वांगधरा मुंडमाळा गळ्यामध्ये, चित्ता चर्म परिधाना शुष्क मांसा भयंकर. अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा, निमग्ना रक्तनयना नादे घाबरती दिशा. वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका, भक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारले. माहूत अंकुशधारी साघंटा गजसैनिक, एक हाती धरोनिया त्यांचा ती प्राण भक्षित. सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती, भयानक काळमुखी कालीच्या नाश होतसे. लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी, गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने.
असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुनी त्वरे, तोडून फोडून टाके दात चावित अंबिका. सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले, कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत ते. खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती, मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ. क्षणात मारली सेना असुरांची महाबली, काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक. मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी, भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा. मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली, बाणचक्र पडोनिया होता ती लीन तत्क्षणी. सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत, विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेवोनी देवी हुंकार देतसे, धरोनी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी. मुंड धावोनिया येता देवी तलवार घेऊनी, क्रोधानी मारुनी त्याला संग्रामी लोळवी तसे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे, पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोन थोरती, चंडिके जवळ गेली विजयोन्मत्त बोलत. चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला, शुंभ निशुंभासी आता वधावे त्या स्वयेरणी. ऋषीरुवाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो, चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंडमुंडास मारोनी आली तू मज पाशी गे, चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये सप्तमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. रक्तबीजवध. ध्यान. ओम प्रभात सूर्या परी स्नेहनेत्री, धरित पाशांकुश बाण हाती. प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा घ्यात असे भवानी. ओम ऋषीरुवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली, संग्रामी मेली पाहोनी शुंभ संतापला मनी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा, आज्ञा देवोनिया शुंभ साधी संग्राम सिद्धिस. सेनापती जे 86 उदायुध चलारणी, 84 कंबू नावाचे सैन्य घेऊन चला. 50 कोटी ते वीर्य शतधौम्र कुलोत्तम, सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. कालक दोहृद मौर्य कालकेय महासुर, युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेनी चला त्वरे. प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्याशी देऊन, सहस्रो सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जातसे. भयंकर दैत्यसेना पाहोनी चंडिकारणी, टंकार नादे भरवी धरणी गगनांतर. देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका, नाव विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंट्यांचा नाद गेला दिगंतरा, उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुल नाद तो ऐसा ऐकूनी दैत्य धावले, चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता, देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा, चंडिके जवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे, शस्त्रास्त्र घेऊनी हाती आल्या युद्धार्थ देवता. हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू, आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी ती रणा. माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवरधारिणी, कंकण महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवरवाहिनी, शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा.
वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खड्गते श्रीहरी यज्ञ वारासह वाराही शक्ती जे तया वराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंह नृसिंहाची नृसिंहा परी आली ते ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्त्रनेत साजरे शक्ती सवे चंडी पाहोनी रणिशंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे ती अपराजिता देवी जटा धूमिल शंकरा म्हणे तू दूत होवोनी बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वांधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवासी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हा लागी भक्षतील तत्क्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्य जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात जाहले शिवबोधासी ऐकोनी कात्यायनी जिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती वृष्टी शक्ती बाण आदी देवी लागूनी मारिती टंकारुनी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारुनी ती काली खटवांगे वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमिशी ब्रह्माणी कमंडलूचे जलफेकी जिथे कुठे तेथील शत्रु निस्तेज होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारोन वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची या वज्रे शतशः दैत्य दानव रक्त सांडोन अंगाचे पडले निष्प्राण भूमिशी वाराही दंतदाढांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विछिन्न लोळती भूमी नारसिंही नखाग्राने फाडी दैत्य महाबली करोनी सिंहनादासी रणी फिरे भयानक शिवदूतीचिया नादे भयभीत असुरते शिवदूतीचिया हस्ते वध त्यांचा होतात क्षणी मातृगण महाक्रोधी वधता दैत्य सैनिका पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊनी दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाखळ युद्धा लागी तये काळी तया संग्रामी धावला रक्तदेहातुनी त्याच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जाहला थेंब रक्तातुनी आले तितुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातुनी तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्धशूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राचिया घावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शतसहस्त्रिक वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्यतो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे चक्रची घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी सहस्रो रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शक्ती मारोनी कौमारी वाराही खड्ग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करोनिया स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूलादिघातांनी सांडले रक्तभूमिशी रक्तबीज तयातुनी उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे जिथे भयभीत झाल्या चित्ती तेणे संग्रामी देवता
पाहुनी खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे, चामुंडे आपुले मुख पसरावे तुवा त्वरे, माझी या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा, रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्या महामुखे, संहारता रक्त सारे विचरता रणात त्वा, क्षीण होवोनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित, ऐशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा नये, ऐसे बोलोनी पुन्हा रक्तबीजाशी मारित, शोषले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी, गदा चंडीवरी हाणी नाश इच्छित देवीचा, थोडीही दुःखी ना झाली गदा सोसोनी चंडिका, रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले, सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी, रक्तापासून जे दैत्य मारी देवी तत्क्षणी, वज्रबाण खड्गरुष्टी रक्तबीजास मारित, चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नभे पुन्हा, येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ, पडला निष्प्राण पृथ्वीशी भूपाळा रक्तबीज तो, अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला, महादैत्याची या वधे धैर्य देवांशी जाहले, मातृगण महासौख्य रक्तबीजन राहिला, रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता, ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये अष्टमोऽध्यायः। श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ।